औरंगाबादच्या खंडपीठानं दिलेल्या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण तब्बल 6 वर्षांच्या लढ्यानंतर शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळणार आहे। शेतकऱ्यांनी कशी जिंकली ही कायद्याची लढाई पाहूया त्या रिपोर्टमधून। दोन 2010 साली द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी 3100 कंटेनरमधून 45,000 मेट्रिक टन द्राक्ष युरोपियन देशात पाठवली। शेतकऱ्यांना ही द्राक्ष विकून 600 कोटी मिळणार होते, पण जर्मनी, इंग्लंड, हॉलंड या देशात पाठवलेल्या द्राक्षात प्रतिबंधित औषधांची मात्रा आढळली। शेतकरी एका रात्रीत कंगाल झाले। एका चुकीमुळे अधिकाऱ्यांच्या हे पूर्ण इंडस्ट्री मराठवाड्यासारख्या ठिकाणी हा बेस होता आमचा लातूर जिल्ह्यात। 14 कोल्ड स्टोरेज, जवळपास 80,000 लेबर आणि जवळपास 700 ते 1100 फार्मर्स यांच्यावर पूर्ण लाईफ उपलब्ध अवलंबून होतं। तर हे कम्प्लीट एका इन्सिडन्समुळे टोटल स्पॉइल झालं। युरोपियन देशाच्या बंदरातून माल परत आणण्याचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागला। त्या घटनेमुळे मराठवाडा नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला। कोल्ड स्टोरेज संपले, रोजगार बुडाला। सरकार ढिम्म होतं। शेवटी तुकाराम येलाले आणि विष्णुदास गुरमे खंडपीठात गेले। फंगिसाइड आणि पेस्टिसाइडच आतापर्यंत तपासले जात होते 2009 पर्यंत। पीजीआर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स हे अजिबात तपासले जात नव्हते आणि त्या पीजीआरच्याच रेसिड्यूमुळे हे इंडियन ग्रेप्स त्यावर्षी 2200 ते 2600 कंटेनर क्लिअर त्यांनी नाकारले युरोपियन युनियनने। हे कोर्टात तुम्ही प्लीड केलं? हे कोर्टामध्ये आम्ही प्लीड केलं की आम्हाला जर अगोदरच हे प्रोग्राममध्ये इथं सांगितलं असतं आणि टाकलं असतं तर हे आम्ही तिकडे पाठवलंच नसतं। आनंद शेटे हे किराणा दुकान चालवतात। 2010 पर्यंत वर्षाला 12 कंटेनर द्राक्ष परदेशात निर्यात करत होते। स्वतःची 15 एकरवर द्राक्ष शेती, 3 कोटींचं कोल्ड स्टोरेज होतं। निर्यातीच्या गोंधळामुळे एका रात्रीत करोडपती शेटे किराणा दुकानावर आले। माझी शेती विकली, दुकान विकलं, प्लॉट विकलं, सोनं विकलं, लोकांचं देणं जेवढं होतं देता आलं तेवढं दिलं। आज आणखी एवढं मोठं कर्ज राहिलेलं आहे आणि लोक फोन करतात। एवढ्या टेन्शनमध्ये राहून मला अटॅक आला, एंजिओग्राफी झाली, एंजिओप्लास्टी झाली। गव्हर्नमेंट याला जबाबदार आहे। ओम भंडारी वर्षाला 25 कंटेनर द्राक्ष निर्यात करायचे। त्यांची 2 कोल्ड स्टोरेजेस होती। आता सर्वात मोठे कर्जदार आहेत। ह्या एरियामध्ये जे 150-200 एकर बाग होती ती आमच्या गावामध्ये 150-200 एकर होती, आता फक्त 4 ते 5 एकर राहिली। आमच्या तालुक्यात 1,500 एकर पर्यंत क्षेत्र होतं, आता ते फक्त 50 ते 60 एकर राहिलेलं आहे। बागा सुद्धा लोकांनी काढून टाकलं, कारण लोकांचे पैसे झाले नाहीत। ज्या प्रतिबंधित औषधाचा अंश द्राक्षात सापडला ते सरकारच्या यादीत नव्हते। सगळ्या यंत्रणांनी द्राक्ष ही निर्यातीस योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता। त्यामुळे सरकारी पातळीवरचा गोंधळ शेतकऱ्यांच्या जीवावर उठला। दैनंदिन आम्ही प्रत्येक एका द्राक्ष बागायतदाराकडे 20 लेबर हे कंटिन्यू कामाला होते आणि 700 ते 800 शेतकरी हे द्राक्ष आम्ही पिकवायचो। आता ती संख्या 100 ते 150 लोकांवर येऊन ठेपले आणि फक्त जेमतेम 500 ते 1000 माणसाला आमच्याकडे काम मिळतंय आणि इतकी मोठी इंडस्ट्री आमची उभी असताना ह्या केवळ एका फटक्यामुळे आम्ही सर्व कोलमडून पडलेलो आहे। औरंगाबाद खंडपीठात केंद्र, राज्य आणि अपेडानं एकमेकांकडे बोटं केली, त्यामुळे कोर्टानं सगळ्या यंत्रणांना कडक शब्दात फोडून काढलंय। कांदा निर्याती बंदी संदर्भात सरकार जेव्हा ग्राहकाचं हित बघायला जातं किंवा साखरेच्या आयात निर्यात धोरणासंदर्भात, त्यावेळेला बऱ्याच वेळेला अशी निर्णय घेतले जातात, अशी धोरणं राबवली जातात की शेवटी जो उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावरतीच आणि त्यालाच तो फटका बसतो। मला असं वाटतं की हे जजमेंट अशा कुठल्याही शेतकऱ्यांसाठी खूप मूलगामी आणि महत्त्वाचं ठरू शकेल की ज्याला असं वाटतं की सरकारच्या धोरणामुळं आपलं खूप मोठं नुकसान झालं। म्हणून मी म्हणतो की हे ऐतिहासिक जजमेंट आहे। माझा सहकारी निशांत बद्रेश्वर, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर।